सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 19 एप्रिल 2026 रविवार दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. हा दिवस पितरांचा सण सुद्धा मानला जातो. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी दान, धर्म, हवन, तर्पण, पूजा, जप आपण ज्या शुभ गोष्टी करत असतो त्याचं अक्षय पुण्य फळ आपल्याला मिळत असतं. बघा, पितरांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो. त्याचबरोबर हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा ओळखला जातो. भगवान श्री हरी विष्णूंचाच एक अवतार म्हणजे परशुरामांचा जन्म याच दिवशी अक्षय तृतीयेच्याच दिवशी झालेला आहे. बघा, सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या दिवशी तुम्ही कुठल्याही शुभ गोष्टीची सुरुवात केली तर अक्षय आपल्याला फळ मिळतं. ती गोष्ट आपली सर्व काही म्हणजे जे काही कामाला सुरुवात करताना त्या कामात आपल्याला अक्षय फळांची प्राप्ती होते. कुठली शुभ गोष्ट खरेदी करायची असेल तुम्हाला, मग घर असेल, वास्तू, जमीन, गाडी वगैरे, तुम्हाला ज्या शुभ गोष्टी खरेदी करायच्या असेल, सोनं, चांदी, त्या वस्तू जर आपण अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घेतल्या ना तर अक्षय फळांची प्राप्ती होते. त्याचबरोबर अक्षय तृतीया येण्याआधी आपल्या घरातून पितृदोष किंवा काही नकारात्मकता असेल अशा गोष्टी, अशा वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे. आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात भरभराटी यावी, श्रीमंती लाभावी, माता लक्ष्मी अखंड स्वरूपात, स्थिर स्वरूपात आपल्या घरात कायमची स्थिर वास्तव्यास यावी, यासाठी आपल्याला शुभ गोष्टी, शुभ वस्तूंची खरेदी सुद्धा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की अशा कुठल्या वस्तू ज्या आपल्या घरात वास्तुदोष, पितृदोष आणि नकारात्मकता निर्माण करतात त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे. आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आरोग्य प्राप्तीसाठी आपल्याला काही वस्तूंची खरेदी सुद्धा करायची आहे. ज्या सोन्यापेक्षा फळ देऊन जातात अशा वस्तू खरेदी करायच्या आहे आपल्याला. तर आजच्या व्हिडिओमधून या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर येत्या 19 एप्रिलला अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकून राहणाऱ्या गोष्टी म्हणजे अक्षय तृतीया. तर या दिवशी ज्या पण गोष्टी कराल ना तुम्ही, मग पूजा असेल, जप, ध्यान, दान, धर्म, त्या अक्षय फळांची प्राप्ती आपल्याला करून देत असतात. म्हणून या दिवशी थोडं का होईना, एक 10-20 रुपयाचं का होईना, तुम्हाला जेवढं परवडेल तेवढं एखाद्या गोर गरिबाला दान अवश्य करायचं आहे. पैसे दान करण्यापेक्षा अन्नदान, पाण्याचं दान सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण आपण जे पैसे देऊ त्या व्यक्तीने वाईट कामाला ते पैसे वापरले तर त्याचं फळ आपल्याला पण मिळणार नाही आणि त्याला सुद्धा मिळणार नाही. म्हणून पैसे दान करण्यापेक्षा अन्नदान, पाण्याचं दान, कपडा लत्ता, चप्पल, छत्री असे दान तुम्ही करू शकता. असं दान अवश्य करायचं आहे. तर अक्षय तृतीयेच्या आधी आपल्या घरात नकारात्मकता निर्माण करणाऱ्या, वास्तुदोष, पितृदोष निर्माण करणाऱ्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे. तर महिलांनो, तुमच्या घरात जर जुना झाडू असेल, त्याने झाडता पण येत नाही, तरी पण तुम्ही झाडत आहात, तर तो झाडू सरळ सुका कचरा वगैरे घ्यायला येत असतील तुमच्याकडं, त्यांना देऊन टाकायचा आहे, सुक्या कचऱ्यात टाकून द्यायचा आहे. इतरत्र आपल्या घरातला झाडू टाकून देऊ नका, सुक्या कचऱ्यात वगैरे टाकून द्यायचा आहे. आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवीन 1 किंवा 2 झाडू केरसुनी नक्की खरेदी करून आणायचं आहे. जुने कपडे असतील जे तुम्हाला लागत नाही, मग मुलांचे असतील, तुमचे असतील, दादांचे असतील, तर सरळ टाकून द्यायचे आहे. चांगल्या अवस्थेत असतील तर धुवून घ्यायचं आहे. थोडं मीठ टाकून घ्या पाण्यात आणि त्याने कपडे धुवून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला पण आणि ज्यांना द्याल त्यांना पण कुठले दोष लागणार नाही. थोडंसं खडं मीठ टाका पाण्यात आणि ते कपडे धुवून घ्यायचे आहे, इस्त्री करून घ्यायची आहे आणि मग कुणा गरीबाला दिले तर चालेल. चांगल्या अवस्थेत असतील, ते वापरू शकतील तर म्हणते. अगदीच फाटलेले वगैरे असतील तर मग तुम्ही चिंदीमध्ये वगैरे देऊन टाका.
किंवा तुमच्या घराजवळ बाई येत असतील, ताई दादा भांडी विकणारे, त्यांना जरी दिलं आणि नवीन एखादं भांडं तुम्ही घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने जमा झालेले जे कपडे असतील, जे गासोडे बांधून ठेवलेले असतील तुम्ही, तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताच्या आधीच आपल्या घरातून ते जुने कपडे जरूर काढून टाकायचे आहे. घरात जळमटं आलेली असतील तर आवर्जून अक्षय तृतीयेच्या आधीच घरातली जळमटं वगैरे काढून टाकायचे आहे. बघा, अक्षय तृतीया माता लक्ष्मी नारायणाला ही तिथी समर्पित असते. सर्व देवी देवतांना समर्पित असते. जशी पितृदेवांना ही तिथी समर्पित आहे, तशीच लक्ष्मी नारायणांची सेवा करण्यासाठी अतिशय सोन्यासारखी तिथी म्हणजे अक्षय तृतीया. मग आपल्या घरात माता लक्ष्मी यावी, अखंड स्थिर स्वरूपात वास करावी. प्रत्येकालाच वाटतं की आपल्या घरात सुख समृद्धी यावी, आरोग्य यावं, माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी. पण आपलं घर जर स्वच्छ नसेल तर तिथं माता लक्ष्मी कशी बरं प्रवेश करेल? म्हणून महिलांनो, दादांनो, अक्षय तृतीयेच्या आधी आपलं घरदार इतकं स्वच्छ करायचं आहे. जे काही जळमटं वगैरे असतील ते नक्कीच काढून टाकायचं आहे. घराबाहेर किंवा घरात तुम्ही चप्पलचा स्टँड ठेवलेला असेल आणि अगदी कोंबून वगैरे चपला ठेवलेल्या असतील, ज्या तुम्हाला लागत नाही, तुटलेल्या वगैरे असेल, सरळ टाकून द्यायचं आहे. बघा, कुणाला 7.5 असेल चालू तुमच्या घरात, तर त्याची एखादी जुनी चप्पल असेल ना, तर खरंच टाकून द्या. सर्व काही 7.5चा त्राससुद्धा निघून जाईल. सोन्यासारखा सण येत आहे. जुन्या चपला वगैरे असतील घरात खूप जमवून ठेवलेल्या, तर सरळ टाकून द्यायच्या आहे. आणि चांगल्या असतील तर नीट ठेवायच्या आहे. तुटलेल्या वगैरे असतील, तुम्हाला शिवून आणायच्या असतील तर शिवून आणा. नसेल वापरायचा तर सरळ टाकून द्यायचा आहे. चपलांचे जोड जेवढे लागतात, चप्पल असेल, बूट असेल, सँडल वगैरे असतील, तर एका मनुष्याचे काही वेळा भरपूर जोड असतात, जे कधी त्यात पायसुद्धा घालत नाही. अशा सुद्धा चपला पडून असतील आणि ज्या तुम्हाला लागत नसतील तर त्या सरळ टाकून द्यायच्या आहे. किंवा गरीबाला देण्यासारख्या असतील तर एखाद्या गरीबाला जरूर द्यायच्या आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात महिलांनो, तडा गेलेली भांडी असेल, कपबशा असतील, नाही लागत तुम्हाला, खूप तडे गेलेले असेल, तर मग तुम्ही ती भांडी देऊन, मोडकळीला देऊन एखादं नवीन भांडं घेतलं तुम्ही तरीही चालेल. कपबशा असतील, ज्या कपांचे कानं तुटलेले आहे तरी पण धरून तुम्ही चहा पित असाल, सरळ टाकून द्यायचं आहे. बंद पडलेले घड्याळ असेल, फोन असेल, जे तुम्हाला लागत नाही, घरात नकारात्मकता निर्माण करतात. बघा, आपण बऱ्याचशा वस्तू खूप सांभाळून ठेवतो, जीव लावून ठेवतो, पण ज्याची खरंच गरज नाही ना आपल्या घरात, त्या खरंच टाकून द्यायचा आहे. अगदी जीव म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत जीव अडकवत बसतो, तर अजिबात नाही. महिलांनो, आपल्या घरात जेवढं प्रसन्न वातावरण ठेवाल ना, तेवढंच जास्त लक्ष्मी मातेचं वास्तव्य तुमच्या घरात अखंड राहणार आहे आणि तुम्हाला कशालाच कमी पडणार नाही. म्हणून ज्या गोष्टींची खरंच तुटलेल्या वगैरे असतील ना, बंद पडलेले घड्याळ, फोन, तर अजिबात घरात ठेवू नका, देऊन टाकायचे आहे, टाकून द्यायचं आहे. जुने कॅलेंडर असतील किंवा देवांचे फोटो, टाक, मूर्ती जे म्हणजे भंगलेले आहे, तर तुम्ही देवांचे फोटो किंवा टाक असंच टाकू नका. एखादा चांगला दिवस बघायचा आहे, पाटावर एखादा कपडा अंथरायचा आहे, त्यावर जे देवांचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे ते देव ठेवायचे आहे. त्यांना हळदी, कुंकू, फुलं, अक्षता व्हायच्या आहे. दही भाताचा नैवेद्य दाखवायचा. तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे की मी नवीन देव आणलेले आहे, नवीन देवांचे फोटो आणलेले आहे, आता मी हे फोटो आणि टाक विसर्जित करत आहे. नमस्कार करायचा आहे. जोडीने घरातल्या सर्वांनी देवांना नमस्कार करायचा आहे, नतमस्तक व्हायचं आहे आणि त्याच कपड्यात ते फोटो आणि टाक अलगद बांधून घ्यायचे. दही भातासह एखाद्या वाहत्या पाण्यात ते टाक आणि फोटो तुम्हाला विसर्जन करायचं आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अक्षय तृतीया येण्याच्या आधी तुमचे म्हणजे टाक वगैरे खूप भंग पावलेले आहे, पाणी वगैरे जात आहे, नवीन टाक बनवून आणा आणि जुन्या टाकांचं असं साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही विसर्जन करू शकतात. आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवीन फोटो, नवीन देवी आईचे टाक, मूर्ती आवर्जून आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे.
त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घरी आणायच्या आहे सोन्याहून मौल्यवान वस्तू. तुम्हाला जर सोनं परवडत असेल तर आवर्जून सोन्याचा कॉईन आणा किंवा सोन्याची एखादी वस्तू तुमच्यासाठी जरूर बनवून आणायचं आहे. आता प्रत्येकाचाच खिशाला सोनं परवडेल असं नाही. सोनं भरपूर महाग झालेलं आहे. आपल्यासारख्या लोकांना सोनं परवडत नाही. मग सोन्याहून मौल्यवान आणि माता लक्ष्मीला आकर्षित करतील अशा वस्तू आपल्याला घरात घेऊन यायच्या आहे. तर पहिली वस्तू म्हणजे महिलांनो झाडू. केरसुनी जुना झाडू तर आपण टाकून देणार आहोत. अगदी खराब झालेला असेल तर आवर्जून टाका, चांगला असेल तर राहू द्या. एखादा अजून झाडू आणला तुम्ही तरीही चालेल. वाढीव झाडू जरूर घेऊन या. एक झाडू, नवीन झाडू एक आणा, 2 आणा, केरसुनी आणा, लांब झाडू आणा, पण आवर्जून आणा. आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवांची पूजा केल्यानंतर झाडूला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे. पाटावर ठेवा, फुलं वाहा, नमस्कार करायचा आहे. बघा अशा पद्धतीने झाडूची पूजा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून करा. त्याचबरोबर मीठ, हळद, तांदूळ, धने, वेलची, गहू, गाईचे तूप, साखर, तुरटी, लवंग, दालचिनी, नारळ, गूळ या सर्व वस्तू महिलांनो थोड्या थोड्या का होईना आपल्या घरात जरूर घेऊन यायचं आहे. आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या वस्तू वापरून तर आपण पुरणाची पोळी वगैरे हे छान छान पदार्थ बनवून देवांना नैवेद्य तर दाखवणारच आहोत. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सकाळीच विड्याची पानं आणि आंब्याची पानं ही 2 पानं का होईना आवर्जून घेऊन यायची आहे. हळदी, कुंकू, मोरपीस, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक या वस्तूसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करतात. हळदी कुंकू तर प्रथम सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. एक वेळेस सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण सोन्याहून मौल्यवान, प्रत्येक स्त्रीला सोन्याहून मौल्यवान असतं ते म्हणजे आपलं हळदी कुंकू. सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हळदी कुंकू. म्हणून हळदी कुंकू आपल्या घरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून घेऊन यायचं आहे. आणि माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन जरूर करायचं आहे. त्याच हळदी कुंकवाने आपल्या मुख्य दरवाजावर सुद्धा एक स्वस्तिक जरूर काढायचं आहे. त्याचबरोबर मोरपीस, विषम संख्यांमध्ये मोरपीस जरूर घेऊन या. आणि तुमच्या घरात जिथं जिथं तुम्हाला मोरपीस लावता येईल ना, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत सुद्धा सगळीकडं मोरपीस लावले ना काही हरकत नाही. 2-2 मोरपीस घेऊन या. किंवा तुमचा देवघर असेल तिथं जरी मोरपीस लावले तुम्ही तरीही चालेल. सुपारी नारायणांचं प्रतीक आहे. सुपाऱ्या जरूर घेऊन या. 2 आणा, 5 आणा. सुपारी तर आपल्याला लागणारच आहे. आपण मंगल कलशाची स्थापना करणार आहोत अक्षय तृतीयेला. नवीन सुपारी आपल्याला मंगल कलशामध्ये टाकायची आहे आणि एक सुपारी देवघरात सुद्धा ठेवायची आहे. सुपारीची पूजा करायची आहे आणि संध्याकाळी ती सुपारी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. लक्ष्मीनारायणांची इतकी कृपा होणार आहे की आयुष्यभर तुमची तिजोरी कधी खाली होणार नाही आणि पैसा कधी कमी पडणार नाही. सुपारी जरूर घेऊन या. हळकुंड, बदाम, खारीक ज्या गोष्टींची गरज आहे ना त्या वस्तू जरूर घेऊन या. तांब्याचा कलश, तुम्हाला जर खरंच गरज आहे तांब्याचा कलश, तांब्याचे चांदीचे निरांजन छोटे का होईना जरूर घेऊन या. तुमच्याकडं असतील तर तेच तुम्ही वापरले चालेल. तांब्याची, पितळाची, तामण, घंटा, धूप भांडे, समई या गोष्टींची गरज आहे महिलांनो. या गोष्टीसुद्धा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जरूर आणा आणि देवी देवतांची या वस्तू वापरून जरूर सेवा करायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती, आई लक्ष्मीची कमळात बसलेली मूर्ती, श्रीयंत्र, माता लक्ष्मी नारायण एकत्रित फोटो, विष्णूंचे, भगवान श्री हरी विष्णूंचे माता लक्ष्मी पाय चेपत आहे दाबत असताना, सेवा करत असतानाचा फोटो आवर्जून आपल्या देवघरात तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्थापन केला ना. सोन्याहून पिवळं, एक वेळ सोनं नाही आणलं चालेल, पण या सर्व वस्तू ज्या ज्या वस्तूंची गरज आहे ना त्या वस्तू जरूर घेऊन या. दक्षिणावर्ती शंख, पंचधातूचे स्वस्तिक, पिवळ्या कवड्या आवर्जून आपल्या घरात आणायच्या आहे. आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तांदळावर तांदूळ घ्या एका ताटलीत, त्यावर 7 किंवा जास्त 11 पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहे. हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे. कवड्यांची पूजा करा.
सुंदर अनुभव येतील. माता लक्ष्मी पिवळ्या कवड्यांनी खूप प्रसन्न होते. कमळगट्ट्याची माळ, या सर्व वस्तू अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आधीच जरी आणून ठेवल्या महिलांनो चालेल, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी घाई व्हायला नको. आपल्याला छान पूजा करायची आहे. आधी आणून ठेवा आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरात स्थापना जरूर करा. कुलदेवीचा फोटो किंवा टाक आणायचा असेल आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवघरात स्थापना करायची असेल, आवर्जून देवी आईचा फोटो किंवा टाक घेऊन या. ब्राह्मणांकडून किंवा तुम्ही स्वतः जरी अभिषेक करून स्थापना केली ना महिलांनो चालेल. त्याचबरोबर तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मातीच्या 2-3 वस्तू जरूर घेऊन यायच्या आहे. बघा, जो पितृदोषामुळे भरपूर काही वेळा अडीअडचणी येतात ना, आपण सर्वांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मातीच्या या वस्तू आपल्या घरात जरूर खरेदी करून आणायच्या आहे. आता या वस्तू असतील तर काही गरज नाही, तुम्ही त्याच वापरल्या चालेल, पण ज्यांच्याकडं नाही ना त्यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या वस्तू जरूर खरेदी करून आणा. पहिली वस्तू म्हणजे पाण्याचा माठ, मातीचा पाण्याचा माठ. मग तुम्ही काळा आणा किंवा लाल आणा, तुम्ही जो नेहमी पारंपरिकरित्या माठ आणतात ना तो आवर्जून माठ घेऊन यायचा आहे आणि माठ भरून त्याखाली एक दिवा पितृदेवांसाठी आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी लावायचा आहे. आता सर्वांकडंच उन्हाळा तर चालू आहे, माठ आणलेलाच असेल तर आवर्जून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दुपारी 12 ते 12:30, संध्याकाळी तर दिवा लावतोच आपण, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी वर्षातला एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपण दुपारी 12 ते 12:30 वाजता आपल्या पितृदेवांच्या नावाने एक दिवा माठाजवळ दक्षिणेकडं तोंड करून जरूर लावा. घरातला मी म्हणते 3 पिढ्यांचा पितृदोष नक्कीच दूर होतो. पितृ तृप्त होतात, प्रसन्न होतात. गाईला नैवेद्य द्यावा, कावळ्याला नैवेद्य द्यावा, आघारी टाकावी. त्याचबरोबर आपण एक दिवा माठाजवळ जरूर लावायचा आहे. मातीच्या पंत्या थोड्या का होईना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जरूर खरेदी करून आणा आणि एक पंती आपल्या देवघरात लावा. एक मातीची पंती आपल्या तुळशी वृंदावनाजवळ, एक आपल्या मुख्य दरवाजाजवळ, तुमच्या घराजवळ शिव मंदिर असेल तिथं एक लावा, पिंपळाच्या झाडाखाली. म्हणजे अशा भरपूर पंत्या तुम्ही जरूर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी जरी ही सेवा केली ना चालेल. असं दीपदान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणून मातीच्या पंत्या जेवढ्या अर्धा डझन आणा, 1 डझन आणा, पण मातीच्या पंत्या जरूर खरेदी करून आणा. तांब्याची कळशी, तुम्ही करा पूजन करत असाल, कुणी मातीची कळशी भरतात, कुणी तांब्याची कळशी भरतात. ज्या वस्तूंची गरज आहे ना या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी जरूर घेऊन या. सोनं चांदी परवडत असेल तर सोनं चांदी खरेदी करा, नसेल जमत तर सोन्या चांदीहून मौल्यवान वस्तू आणि लक्ष्मीप्रिय वस्तू या वस्तू आपल्या घरात जरूर खरेदी करून आणा. अक्षय तृतीयेला मातीच्या या वस्तू आपण खरेदी करायला जाणार. पाण्याचा माठ, मातीची कळशी, मातीचे दिवे. त्याचबरोबर कुंभारदादांकडून जर तुम्हाला शमीचं झाड मिळालं, तुळस, मनी प्लॅन्ट, विड्याचं पानांचा वेल, असे वेगवेगळे बेलाचं झाड, असे शुभ आपल्या घरात शुभता खेचून आणणारे झाडं जर तुम्हाला तुमच्या कुंडीत लावायचे असेल तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून हे झाडंसुद्धा खरेदी करून आणा आणि शुभ मुहूर्तावर जरूर लावायचे आहे. त्याचबरोबर एक कुंडी जरूर घेऊन या महिलांनो, माती भरा त्यामध्ये आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडे तरी धने आणि गूळ माता लक्ष्मीला आपल्या देवघरात नैवेद्य दाखवायचा आहे. आपण पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवणार, तुम्ही जो गोडाचा नैवेद्य बनवणार आपण तो तर दाखवणार, पितरांना घास देणार, घास काढणार, आगारी काढणार, देवांना नैवेद्य, गाईला नैवेद्य, एखादं जोडपं जेवू घालतो आपण. ह्या सर्व गोष्टी करतो तेव्हा आपल्या देवघरात माता लक्ष्मीला मुठभर धने एका वाटीत ठेवा आणि थोडासा गूळ किंवा खडीसाखर या धने गुळाचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा आणि त्यातूनच थोडेसे धने एखाद्या कुंडीत जरूर पेरून द्यायचे आहे. बघा, अक्षय फळ आपल्याला प्राप्त होतं. अन्नधान्य कधीच कशाला कमी पडणार नाही. जशी जशी ती कोथिंबीर उगत जाईल ना तसं तसं तुमच्या घरात भरभराट होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल. प्रत्येक कामात कष्टाला तुम्हाला फळ मिळेल, मुलांना प्रगती मिळेल
आणि तुमच्या घरात अन्नधान्याचे भांडार भरायला लागतील. कशालाच कधी कमी पडू देणार नाही माता लक्ष्मी. म्हणून अशा पद्धतीने आपल्या देवघरात थोडे का होईना धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवा आणि त्यातीलच थोडे धने महिलांनो थोडे दुपारी शांततेत थोडेसे एखाद्या कुंडीत पेरून दिले आणि ती कोथिंबीर तुम्ही सर्वांनी जेवणात अगदी आनंदाने खायची आहे. म्हणजेच कोथिंबीर जेवणात तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.